आधी जुगाराचा अड्डा, आता बोगस कॉल सेंटर। शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला आता मोठा धक्का बसलाय। जळगावमध्ये मुमराबाद रस्त्यावरती माजी महापौर ललित कोल्हे यांचा फार्म हाऊस आहे। त्या फार्म हाऊसवरती पोलिसांनी छापा टाकला, तर तिथे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली बोगस कॉल सेंटर चालवलं जात होतं। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। ललित कोल्हे यांचे फार्म हाऊस वादग्रस्त म्हणायला हरकत नाही, कारण काही वर्षांपूर्वी तिथे एक जुगाराचा अड्डा चालवला जात होता। त्यावरही पोलिसांनी मोठी कारवाई केली होती। आता चालू असलेल्या कॉल सेंटर बद्दलही पोलिसांना टिप मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी तिथे छापा टाकला। त्या जागेवरून तब्बल 31 लॅपटॉप आणि कॉल सेंटरचे काही मॉडेल सिस्टम सापडलेत। या कॉल सेंटरवरून विदेशी लोकांना फसवलं जात होतं, त्याचे पुरावेही या लॅपटॉपमध्ये सापडलेत। अटक केलेली काही आरोपी कलकत्ता येथले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि त्याच सोबत फार्म हाऊसचे ओनर माजी महापौर ललित कोल्हे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। पालकमंत्री गुलाबराव पाटील हे ललित कोल्हे यांच्या जवळचे, तरीही त्यांच्यावर पोलीस कारवाई केल्यानंतर जळगावच्या राजकारणातलं वातावरण तापताना पाहायला मिळतंय। सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात असलेले ललित कोल्हे हे येणारी निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते। त्यापूर्वी हा प्रकार घडला। तुम्हाला काय वाटतं, ते निवडणूक लढवू शकतील? कमेंट करून नक्की कळवा।